आंबेगाव येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त बुधवार दिनांक 15 आणि गुरुवार दिनांक 16 रोजी भव्य दिव्य बैलगाड्यांच्या शर्यती आणि शुक्रवार दिनांक 17 रोजी कुस्त्यांचा जंगी आखाडा पार पडणार आहे। अशा 3 दिवसीय यात्रेचे आयोजन समस्त ग्रामस्थ कळम आणि यात्रोत्सव कमिटीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। या यात्रोत्सवानिमित्त गुरुवार दिनांक 16 एप्रिल रोजी सकाळी मांडव डहाळे, त्याचबरोबर शेरणी, हारतुरे मिरवणूक, भैरवनाथ महाराजांच्या मुखवट्यांची मिरवणूक आणि रात्री भैरवनाथ महाराज देवाच्या काठीची आणि पालखीची भव्य दिव्य मिरवणूक व सुश्राव्य भजन पार पडणार आहे। यात्रोत्सवानिमित्त श्री भैरवनाथ महाराज मंदिर आणि इतर गावातील मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई यात्रोत्सव कमिटीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। बैलगाडा शर्यतीसाठी एकूण 6,81,111 रुपयांची रोख बक्षीस आणि 2 दिवसात सर्वात आतून येणाऱ्या गाड्यास घाटाचा महाराजा दुचाकी बक्षीस देण्यात येणार आहे। बैलगाडा शौकीनांनी मोठ्या प्रमाणावर बक्षीस रक्कम देऊन आकर्षक बैलगाडा स्पर्धा होण्यासाठी पुढाकार घेतलाय। बैलगाडा शर्यतीसाठी एकूण 300 बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवलाय। तसेच शुक्रवार दिनांक 17 एप्रिल रोजी निमंत्रित पुरुष आणि महिला पैलवानांच्या लाल मातीमध्ये कुस्त्यांचा जंगी आखाडा रंगणार असून एकूण 5,57,832 रुपयांची रोख बक्षीस दानशूर उद्योजक आणि कुस्तीप्रेमींनी ठेवलेली आहेत। 1 लाख रुपयांच्या बक्षिसासह मानाची चांदीची गदेसह निमंत्रित नामांकित पैलवानांची कुस्ती तसेच 2,500 रुपयांपर्यंत शेवटची कुस्ती लाल मातीच्या आखाड्यात होणार आहे। शुक्रवार दिनांक 17 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता दिलबरा तुमच्यासाठी हा ऑर्केस्ट्रा आणि शुक्रवारी रात्री 10 वाजता शुक्राची चांदणी हा ऑर्केस्ट्रा ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी ठेवण्यात आलेला आहे। यात्रोत्सवासाठी समस्त ग्रामस्थ कळम, पुणेकर आणि मुंबईकर मंडळींचे सहभाग आणि सहकार्य लाभलेले आहे, अशी माहिती समस्त ग्रामस्थ कळम आणि यात्रोत्सव कमिटीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।